थैंक यू सर, धन्यवाद। धन्यवाद मैडम। तो खेल की मैदान पर शुरुआत होती हुई टॉस जीता एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट टीम ने फील्डिंग का फैसला मैदान पर और बल्लेबाजी को मौका दिया किटली 1-1-1-1 इस टीम को। ओपनिंग जोड़ी मैदान पर आ चुके टीम की 5 ओवर का मैच होगा दोनों के बीच में। शुरू का 2 ओवर पावर प्ले का खेल। पहला मैच एक तरफी, दूसरा मैच कांटे का टक्कर। पहली गेंद इस बार बहुत अच्छी गेंद, इस बार कोई खास समझ नहीं पाए और गेंद निकलते हुए विकेट कीपर के पीछे चली गई बाउंड्री लाइन पर। थर्ड मैन बाउंड्री पर 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। थैंक यू डीजे। और बहुत अच्छी गेंद, एक यॉर्कर लेन की गेंद। इस बार पहली गेंद पर चौका बल्लेबाजी में, जो कि कप्तान आ चुके हैं स्ट्राइक पर ललित मुश्लिक खाता खोलते हुए 4 के साथ नॉन स्ट्राइकर इन पर बल्लेबाज उनका साथ देते हुए कार्तिक नवले। और पहला ओवर चलता हुआ एक बार फिर से गेंदबाजी के लिए आते हुए राइनल इतूर। थोड़ी सी लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद निकली विकेट कीपर के हाथों ने। अंपायर ने बाएं फैला दी, वाइड बॉल का इशारा हुआ और इस वाइड बॉल के साथ एक अतिरिक्त सिंगल बन गया स्कोर के खाते में। स्कोर पहुंचा टोटल 5 रन पर। ओवर पिच गेंद, एक लेफ्ट शॉट गेंद हवा में, वाइड स्लॉन्गन बाउंड्री पर। फील्डर कैच को तब्दील करते हुए और सफलता मिलती हुई एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट टीम को मिलती हुई पहली कामयाबी मैदान पर। पहले मैच की चर्चा कर रहे थे, थोड़ा सा एक तरफी मुकाबला। दूसरा मैच बहुत ही शानदार कांटे का टक्कर। तीसरा मैच फिर से एक तरफी मुकाबला और ये चलता हुआ चौथा मैच मैदान पर टॉस जीतकर फील्डिंग करती हुई एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट टीम और बल्लेबाजी करती हुई किटली 1-1-1-1 क्रिकेट टीम। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए अनिकेत अनिकेत रोडे और सामने सफलता हासिल करते हुए अपने पहले ओवर में गेंदबाजी करते हुए राइनल इत्तुर। देखिए टेनिस क्रिकेट .in से दर्शक दिखाई जा रहे हैं, जहां जहां जगह वहां पर दर्शक जो कि इस मैच का आनंद लेते हुए, आनंद लुप्त उठाते हुए मैदान पर। और कल के रात की मैं चर्चा करूंगा, बहुत भारी संख्या में दर्शक थे इस मैदान पर। देखना होगा ये दोनों के बीच में ये मुकाबला किस तरह से होता है मैदान पर। जो कि पहला ओवर बेहतरीन शुरुआत एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट टीम की। नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर। अनिकेत रोडे जो सामना करते हुए राइनल की गेंदबाजी का। जोरदार शॉट खेलना चाहते थे ऑफ स्टंप पर। यह गेंद विकेट कीपर के हाथों में, विकेट कीपर के साथ मिडॉन मिडॉन के साथ एक बार फिर से आती हुई गेंदबाज राइनल के हाथों में। एक अच्छी शुरुआत टॉस जीतकर गेंदबाजी में मैदान पर करते हुए एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट टीम। ऑफ स्टंप से बाहर कट के इस बार बड़ी खूबसूरती के साथ डीप कवर पॉइंट बाउंड्री और एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद चली गई क्रिकॉन बाउंड्री। टैंक डीजे टेनिस क्रिकेट .in से आपको रिप्ले दिखाई दे रहा है, जो कि किस तरह से यह शॉट खेला था बल्लेबाज ने। ओवर पेज इस बार एक लेफ्ट शॉट गेंद हवा में, क्या मौका बनेगा। बहुत अच्छी फील्डिंग, बहुत बेहतरीन कैच मिड ऑफ पर, अपने पीछे लंबी दौड़ लगाई और कैच को पकड़ते हुए अभिजीत मैदान पर जो फील्डिंग करते हुए अभिषेक अभिषेक पाटिल कैच को दबोचते हुए और दूसरा विकेट मैदान पर वापस चला गया। डीजे
थैंक यू डीजे, धन्यवाद। पहला ओवर समाप्त हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 9 रन 2 विकेट के नुकसान पर। बल्लेबाजी करते हुए मैदान पर किटली 1-1-1-1 क्रिकेट टीम। नए बल्लेबाज आ चुके हैं बल्लेबाजी करने के लिए। कार्तिक नवले और उनके साथ अजिंक्य गोले। गेंदबाजी में परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से एक छोटे रनअप के साथ 10-12 कदमों के साथ गिरीश बोहरा आ चुके बॉलिंग बार पर। और बहुत अच्छी गेंद, पहली गेंद पर सफलता मिलती हुई गिरीश को। स्कोर वहीं पर रुका हुआ। अच्छी शुरुआत गेंदबाजी में, जो दूसरे ओवर की शुरुआत हो चुकी थी मैदान पर। बादल क्या कहेंगे जिस तरह से जो कि शुरू में ही धक्के मिल रहे हैं बल्लेबाजी में किटली 1-1-1-1 क्रिकेट टीम को। किटली 1-1-1-1 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात ज्या संघाने आजच्या दिवसाची सुरुवात केली होती, यस बॅटची आतली कड घेऊन जाणारा चेंडू, अतिशय सुंदर विकेट किपिंग, एक हाती टिपलेला झेल, अजून एक सफलता गिरीशच्या खाती। धावफलक 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात किटली 1-1-1-1 संघ ललित मुसळेच्या नेतृत्वाखाली। ललित लवकर माघारी परतला, संघ थोडासा अडचणीत येतोय। अशोक सर, एक पार्टनरशिप गरजेची आहे। 5 षटकांचा सामना आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये किमान 50, 55, 60 धावा जमवण्याचा इरादा आपल्याला ठेवावा लागेल। समोर NP स्पोर्ट मीरा भाईंदर संघ, या स्पर्धेतील डार्क हॉर्स म्हणून ज्या संघाकडे बघितलं जातं, उलटफेर करण्याची क्षमता असणारा हा दर्जेदार संघ या स्पर्धेच्या निमित्तानं यावेळी चेंडूचा टप्पा ऑफस्टंपच्या बाहेर आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू सबमरीन होतोय, जमिनी लगत चेंडू खरंगळत जातोय। रोलिंग 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 क्रिक ऑन बाउंड्री। थैंक यू डीजे। ऑफ स्टंप से बाहर गेंद न तो विकेट कीपर को बेट किया, स्लिप के फील्डर को भी बेट किया और गेंद चली गई बाउंड्री लाइन पर। 4 रन के लिए टोटल मिले 5 रन स्कोर के खाते में और टोटल स्कोर 14 रन 3 विकेट के नुकसान पर। 14 रन 3 विकेट पर। नए बल्लेबाज मैदान पर आ चुके। स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए प्रशांत शुक्ला और अपने बॉलिंग बार पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए गिरीश बोहरा गेंदबाजी करते हुए। खेल जारी है मैदान पर। दूसरे ओवर का 5 ओवर का मैच इस बार खेला ऑन साइड पर। गेंद उतनी दूर नहीं निकली। मिड ऑन पर फील्डर गेंद को फील्ड करते और जब तक आते गेंद को उठाते, थ्रो करते। एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल डबल के साथ बल्लेबाजी हो रही है मैदान पर, क्योंकि शुरू में बहुत जल्द 3 विकेट खो चुके हैं किटली 1-1-1-1 क्रिकेट टीम। इससे लेकर उबर कर बल्लेबाजी करनी पड़ेगी, एक साझेदारी करनी पड़ेगी मैदान पर। और अब ओवर द विकेट आ चुके हैं गिरीश बोहरा अपने बॉलिंग बार पर। ओवर पिच गेंद इस बार बहुत ही शानदार शॉट, डीप मिड विकेट सीमा रेखा से बाहर, ये लगा क्रिक ऑन सिक्सर। थँक्यू। हॅलो, अजिंक्य गोळे स्वीपचा अतिशय सुंदर फटका खेळतोय। हवाई फायर, जणू काही तोफेतून बाहेर पडलेला एक अग्नी गोळा। क्रिकॉन षटकार मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने धावसंख्या वधारते, घाऊक स्वरूपात 21 या धावसंख्येवर येऊन स्थिरावते। दुसऱ्या षटकातील 3 चेंडू समाप्त। पहिल्या 3 चेंडूवर आतापर्यंत चांगली फलंदाजी म्हणावी लागेल। पहिल्या षटकात अडखळती डळमळती सुरुवात, या षटकात डोलारा सावरण्याचा प्रयत्न। अल्टी पल्टी इस बार पॉइंट पर, कवर पॉइंट पर फील्डर गेंद को तेजी के साथ गेंद को फील्ड किया, थ्रो किया नॉन स्ट्राइकर एंड पर, बैकअप हो रहा था मिड ऑन पर और जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा, 22 पर पहुंचा टोटल। दूसरा ओवर जारी है और गिरीश बोहरा गेंदबाजी करते हैं। अच्छी सोच है बिल्कुल गेंदबाज की। बादल लेफ्ट हैंडर के लिए राउंड विकेट आ रही है, राइट हैंडर के लिए ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं गिरीश बोहरा। सामने स्ट्राइक पर एक बार प्रशांत शुक्ला। हा अँगल बनवण्याचा प्रयत्न, जर फलंदाजाचा फटका चुकला तर बॅटची कड घेऊन
स्लिपच्या दिशेने किंवा प्ले डाऊन होण्याची शक्यता LBW मिळवण्यासाठी सुद्धा हा अँगल खूप महत्त्वाचा आणि त्यामुळे गोलंदाज गिरीश या अँगलचा वापर करत असावा. ऑफस्टम्पच्या बराच बाहेर चेंडूचा टप्पा, अजून थोडासा बाहेर जाणारा चेंडूचा प्रवास. पंच प्रभू सर अवांतरच्या स्वरूपात एक धाव बहाल करतायत. धाव संख्या होते ती 23, 3 गड्यांच्या मोबदल्यात. अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में, लेकिन रनों की सख्त जरूरत है मैदान पर. किटली 1-1 क्रिकेट टीम को सामने. बहुत अच्छी शुरुआत गेंदबाज भी ने. अच्छी गेंद इस बार पुलरलेन की गेंद ऑफ स्टंप पर बीट करती हुई बल्लेबाज को विकेट कीपर के पास. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. स्कोर 23, लॉस ऑफ 3 विकेट. टोटल स्कोर 23, लॉस ऑफ 3 विकेट. 7 पर अजिंक्य गेंदबाजी करते हुए. एक बॉल शिल्लक आहे सर. उमेश सर 1 to go. तो गिरीश बोहरा अपने एक बार फिर से इस ओवर को आगे बढ़ाते हुए खेल दूसरे ओवर का चलता हुआ. अशोक सर, अतिशय सुंदर अचूक गुणलेखन आपल्याला पाहायला मिळतंय. आमचा एक लाडका खेळाडू आहे, जिल्हा स्तरावरील दर्जेदार खेळाडू म्हणून प्रकाश पराडकरची ओळख आहे आणि आज प्रकाश आम्हाला स्कोरिंगसाठी सुद्धा मदत करतोय. प्रकाश, खरोखरच तुझा लक्ष स्कोरबोर्डवर आणि तुझ्या या अचूक लक्षामुळे कॉमेंट्री करताना सुद्धा आम्हाला खूप विशेष सहकार्य. बिल्कुल प्रकाश. अच्छा शॉट, गेंद थोड़ी सी हवा में, लेकिन गेंद थोड़ी सी गेंद फिर की लेती हुई, और जब तक बैकअप हो रहा था गेंद को उठाते, फील्ड करते. अच्छी फील्डिंग, विकेटों के बीच में बहुत ही शानदार दौड़. 2 बहुमूल्य रन. खेल 2 ओवर का समाप्त होता हुआ, और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 25 रन 3 विकेट के नुकसान पर. अशोक सर, कॅरम या खेळावर कट किंवा हुक असे काही क्रिकेटचे फटके सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. पण आज आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये क्रिकेटच्या मैदानावर कॅरमचा रिबॉन्ड सुद्धा बघायला मिळाला. हा फटका मिड ऑफ क्लिअर करून लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने जातोय असं वाटत असतानाच मैदानावरच्या नैसर्गिक अडथळ्याला आदळतोय. पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने येतोय. जोपर्यंत कव्हरचा क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय. या 2 धावा आणि या 2 धावेनिशी दुसऱ्या षटकाची सांगता. पाव शतक पलकावर. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 12.5ची सरासरी. अडथळती सुरुवात, पण त्यानंतर सावरलेला डोलारा. प्रशांत शुक्ला 3 चेंडू 3 धावा. अजिंक्य गोळे एक सुंदर दणदणीत खणखणीत लाजवाब उत्तुंग गगनचुंबी क्रिकॉन षटकार. 2 चेंडू 7 धावा आणि एकूण धावफलक 25, 3 बाद. 2 ओवर का खेल समाप्त हुआ 25 रन 3 विकेट पर. और गेंदबाजी में और एक परिवर्तन मैदान पर NP स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट टीम की ओर से. एक बार खुद का दूसरा ओवर जारी रखते हुए मैदान पर राइनल इत्तूर. अब टम्प पर हल्के से लेट कट का शॉट, बहुत ही शानदार. वाइडिश गली पर गेंद बाउंड्री लाइन की तरफ. आउटफील्ड बहुत तेज है और ये लगी बाउंड्री. क्रिकॉन चौका. थँक्यू. रायनल वेगवान गोलंदाजी करतोय आणि हा वेगच त्याच्या जिव्हारी बेततोय. हलका फटका, लेट कटचा फटका. यापूर्वीचा षटकार होता ताकदीचा, हा चौकार होता नजाकतीचा. अजिंक्य गोळेचा हा सुंदर क्रिकॉन चौकार. अल्टी पल्टी की कोशिश, गेंद विकेट कीपर के पीछे चली गई. देखना होगा, फिर से एक बार गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करती हुई. 4 रन के लिए. थैंक यू डीजे बादल. जिस तरह से 4 अंपायर इस टूर्नामेंट के साथ, उसी तरह से 4 स्कोरर है. सुनील जी नाइक है, स्वप्निल मुंडगेकर है, प्रकाश पराडकर है और शुभानंद कोयंडे. ये 4 स्कोरर. बैकफुट पर कट किया बड़ी खूबसूरती के साथ. कवर पॉइंट बाउंड्री पर क्रिकॉन चौका. थँक्यू.
अजिंक्य गोळे सलग 3 चौकारांची आतषबाजी मैदानावर साजरी करतोय. अजिंक्यच्या या बहारदार फलंदाजीच्या जोरावर 37 ही सन्मानजनक धावसंख्या सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते किटली 1111 या संघाची. बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. खुद के व्यक्तिगत अब तक 5 गेंदों का सामना कर चुके, 19 रन पर बल्लेबाजी कर रहे. सामना करते हुए रियान इत्तुर की गेंदबाजी का और खेल जारी है मैच का मैदान पर. तीसरे ओवर का 37 रन 3 विकेट के नुकसान पर. एक 10-12 कदमों का रनअप रियान इत्तुर कमेंट्री बॉक्स की ओर से. बड़ा शॉट मिड विकेट पर, हवाई फायर और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर. ये लगी क्रिकॉन सिक्सर. थँक्यू. अजिंक्य गोळे घुटना टेक, तमाशा देख, फोटो पोज अजिंक्यकडून पाहायला मिळते. शेवटपर्यंत चेंडू सीमारेषा पार जाईपर्यंत अजिंक्यने पोच बदलली नव्हती. याचा अर्थ ज्यावेळी कनेक्शन झालं त्याच वेळी या फटक्यावर या चेंडूवर षटकाराची मोहर लगावली होती. अजिंक्य गोळे मैदानावर आग ओकी फलंदाजी, ज्याप्रमाणे नीरज चोप्रा अतिशय वेगाने त्वेषाने भाला फेकतो अगदी तशाच प्रकारे हा गोळा फेकतोय अजिंक्य गोळे. आतापर्यंत 3 षटकार 3 चौकार अजिंक्यच्या कामगिरीमध्ये. 43-43 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी. मैदानावर थोडीशी चर्चा रंगते. एक टीम मीटिंग होते. या चर्चेचं फलित काय असेल, कशा प्रकारे रोखावं हे वादळ. अजिंक्य गोळे 6 चेंडूमध्ये 25 धावा असं वाटलं होतं. अशोक सर हा सामना कमी धावसंख्येचा होईल. किटली 1111 संघ 3 गडी स्वस्तात गमावल्यामुळे थोडासा बॅकफुटवर येईल का, पण दुसऱ्या बाजूने अजिंक्य गोळे आपले किती खेळाडू बाद झाले याचा कोणताही विचार न करता आपला स्वाभाविक खेळ मैदानावर दाखवतोय. पुलर लेन की गेंद इस बार ऑफ स्टंप पर, अल्टी पल्टी की कोशिश, लेकिन इस बार गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ. बादल इस ओवर में थोड़े से महंगे हो रहे साबित. रियान मैं कहूंगा जो कि शुरू में 3 गेंदों पर 3 बड़े शॉट लगे, चौके लगे, बाद में और एक बड़ा आगाज मैदान पर देखने को मिला. अजिंक्य गोळे जो कि 25 पर सामना करते हुए और टोटल स्कोर तीसरा ओवर अभी भी जारी. 43 रन 3 विकेट पर. ओ लाजवाब शॉट मिड विकेट पर, कोई मौका नहीं फील्डर के लिए. गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए. थँक्यू. हे गाणं अतिशय सुंदर मराठी रॅप, मराठी डिस्को सॉन्ग सुद्धा आमची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी एका आगळ्या वेगळ्या शैलीत ज्यांनी हे गीत बनवलं असेल त्यांची नावं लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. एक सुंदर गीत सुरभी डीजेच्या माध्यमातून. मैदानावर 3 षटकांची सांगता, धावफलक वधारतोय 47 धावा, अजूनही 12 चेंडू बाकी. मैदानावर थोडीशी चर्चा रंगेल, थोडीशी चिंतेची बाब असेल. 3 बाद 9 अशा नाजूक स्थितीमधून किटली 1111 संघ बाहेर येतोय, तावून सुखावून निघतोय, अग्निदिव्यातून बाहेर पडतोय, एका सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय. 47 धावा सध्या तरी स्कोरबोर्डवर, अजूनही 12 चेंडू बाकी. पंचांना विनंती असेल आपण दिलेली वेळेची मर्यादा एकदा खेळाडूंना आठवण करून द्यावी. सगळे खेळाडू आपण नोंद घ्या. आपल्याला ही 5 षटकं संपवण्यासाठी 4 षटकं संपवून 5व्या षटकाची सुरुवात करण्यासाठी निर्धारित वेळ दिलेला आहे. या वेळेचा आपण अवलंब न केल्यास शेवटच्या षटकासाठी सर्कलच्या बाहेर लागणाऱ्या खेळाडूंची संख्या कमी होऊ शकते. मैदानावर पंचांची करडी नजर सगळ्या खेळाडूंवर आणि सगळ्या नियमांवर सुद्धा. गेंदबाजी का विश्लेषण राइनल थोड़ा सा शुरू में सफल हुए थे, उसके बाद महंगे साबित हुए. 2 ओवर कोई मेडन नहीं, 31 रन जो उनकी गेंदबाजी का विश्लेषण और सफलता हासिल करते हुए अपने टीम के लिए. 1 विकेट उनके जो कि 47 रन 3 विकेट पर 3 ओवर समाप्त हुए. सामने 2 विकेट चटकाए थे.
और देखना होगा बॉलिंग में परिवर्तन, गेंदबाजी के लिए जश पाटिल दिखाई देते हुए थोड़ा सा वार्म अप करते हुए मैदान पर। चौथे ओवर की शुरुआत स्ट्राइक पर बल्लेबाज है प्रशांत शुक्ला और नॉन स्ट्राइकर इन पर बैटर है अजिंक्य गोले। 2 ओवर 12 गेंदों का खेल और देखना होगा कितने रन बना लेते हैं इस 12 गेंदों में। किटली 1-1 क्रिकेट टीम सामने। एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट टीम ने टॉस जीता और गेंदबाजी करती हुई मैदान पर। थोड़ा सा हवा में मार बैठे इस बार ओवर पिच गेंद को। देखना होगा 2 फील्डर स्क्वायर लेग पर, बहुत ही शानदार फील्डिंग, स्क्वायर लेग पर बहुत ही शानदार फील्डिंग और कैच को लपेटते हुए मैदान पर गणेश सफलता मिलती हुई। इसी के साथ चौथे विकेट का पतन हुआ। 47 रन 4 विकेट के नुकसान पर। गणेश जाधव थोडासा इम्बॅलन्स होतोय की काय असं वाटत होतं. डीप स्क्वेअर लेगवर होता, तिथून मिड विकेटच्या दिशेने यायचं होतं. चेंडूवर शेवटपर्यंत स्थिरावलेली नजर. रिप्लेमध्ये आपण बघूया, थोडासा ओव्हर पिच प्रकारचा हा चेंडू होता. क्रीजच्या कोनातून तो हाफ पिच बनवला. पुलचा फटका, चेंडू बराच काळ हवेत. गणेश पासून थोडासा लांब राहिलेला झेल. शेवटच्या क्षणी मात्र गणेश सुंदर रीतीने हा झेल कंप्लीट करतोय. ज्या चौथ्या विकेटसाठी खूप मोठी प्रतीक्षा करावी लागली, ती चौथी बहुमूल्य विकेट प्रशांत शुक्लाच्या रूपात. सांघिक धावसंख्या 47, 47 फॉर 4. नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर साहिल जाते हुए जो नए बल्लेबाज। और देखना होगा फिर से एक बार मैच में वापसी करते हुए एनपी स्पोर्ट्स बीरा भाईंदर क्रिकेट टीम इस सफलता को हासिल करते हुए। और देखना होगा साहिल खैरे जो नए बल्लेबाज वो सामना करेंगे जश पाटिल की गेंदबाजी का। एक सफलता शुरू के पहले ओवर में खेल शुरू हो चुका है मैदान पर चौथे ओवर का और मुकाबला 5 ओवर का दोनों के बीच में। लंबा रनअप एक 18-20 कदमों का बिल्कुल सीधा कमेंट्री बॉक्स की ओर से सामने नए बल्लेबाज आ चुके हैं साहिल खैरे। ऑफ स्टंप पर इस बार बहुत ही बेहतरीन शॉट। गेंद फिर से थोड़ी से हवा में अपने शरीर को झांक दिया था, लेकिन गेंद उनको बीट करती हुई गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करते हुई। 4 रन के लिए चौके के साथ टोटल स्कोर हो चुका है 51 रन 4 विकेट के नुकसान पर। थैंक यू डीजे. अशोक सर, तुमचं पेटंट वाक्य ऐकायला आवडेल. तो इसी के साथ टीम के 50 रन पूरे. बिल्कुल बिल्कुल 50 रन पूरे होते हुए 51 रन 4 विकेट पर। ओवर पिच गेंद हवा में, लॉन्ग ऑन पर फील्डर जी और एक सफलता जश पाटिल इस ओवर में अपने टीम को दिलाते हुए। आधी टीम वापस, 5वां विकेट 51 रन 5 विकेट पर। आनंदवाडीची चॅम्पियन्स ट्रॉफी. आनंदवाडी क्रिकेट क्लब आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025-21 पर्व यातच आले सर्व. आणि म्हणूनच या पर्वाचा तुम्हा सर्वांना आहे गर्व. ही गौरवास्पद कामगिरी आनंदवाडी क्रिकेट क्लबची. सातत्याने 21 वर्ष एखाद्या स्पर्धेचं आयोजन करणं ही किती कठीण बाब आहे. जर एखाद्या स्पर्धेचं आयोजन आपण करत असाल तर आपल्याला त्याचा अंदाज येईल. पहिली काही वर्ष डे स्वरूपाची ही स्पर्धा आणि अखेरच्या मागच्या काही वर्षात डे नाईट स्वरूपाची ही स्पर्धा. आणि ज्या क्षणापासून ही स्पर्धा डे नाईट स्वरूपाची होते त्या क्षणापासून या स्पर्धेनं अख्ख्या टेनिस क्रिकेट विश्वात आपल्या नावाची जादू तयार केली, वलय तयार केलंय. आणि ज्या ज्यावेळी टेनिस क्रिकेटचा संपूर्ण भारताचा इतिहास लिहिला जाईल त्या प्रत्येक इतिहासाच्या पानावर आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं नाव सुवर्ण अक्षराने कोरलं जाईल. बिल्कुल बिल्कुल इस बार ऑन साइड पर एक बहुत ही बेहतरीन शॉट, डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल बन गया, एक अच्छा थ्रो विकेट कीपर के हाथों में और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 52 रन 5 विकेट पर। 2 सफलता इस ओवर में हासिल करते हुए जश पाटिल अब तक सिर्फ 5 रन देते हुए सामने अजिंक्य स्ट्राइक पर 29 पर खुद के व्यक्तिगत 8 गेंदों का सामना करते हुए बल्लेबाजी करते हुए।
फुल टॉस गेंद उड़ाया, गेंद तारामंडल में डीप मिड विकेट सीमा रेखा से बाहर, ये लगी क्रिकॉन सिक्सर। अजिंक्य गोळे लाजवाब फलंदाजी, 9 चेंडूमध्ये 35 धावा, एकूण धावफलक 58 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यात. इनिंगचे अजूनही 7 चेंडू बाकी. सुरुवातीला अडखळती सुरुवात बघून हा संघ 50 पार करेल की नाही एक शंका होती, पण मैदानावर या सगळ्या शंकांना बाजूला सारून किटली डबल वन संघ एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने. थोड़ी सी हवा में गेंद लॉन्गा पर, फील्डर डीप पर और सामने और एक विकेट चला गया इस ओवर में. खेल 58 रन टोटल स्कोर बोर्ड पर सफलता मिलती हुई और एक यानी 6 विकेट 58 रन 6 विकेट पर और 4 ओवर का खेल, 10 गेंदों में 35 रन, 3 छक्के लगाए, 4 चौके लगाए अजिंक्य ने. बहुत ही शानदार बल्लेबाजी रही. उतना अच्छा साथी बल्लेबाजों को नहीं, जो कि उनका नहीं मिला, लेकिन अकेले बिल्कुल एक बहुत ही अच्छी बल्लेबाजी मैदान पर. 4 ओवर और 4 ओवर के बाद टोटल 58 रन 6 विकेट के नुकसान पर. थँक्यू. 4 षटकांची सांगता, 58 धावा, मैदानावर असणारे 2 फलंदाज, ज्या दोन्ही फलंदाजांना आपल्या नावापेक्षा विपरीत कामगिरी करावी लागेल. एका बाजूने प्रशांत शिंदे, दुसऱ्या बाजूने विवेक. मात्र आता ती परिस्थिती बघता मैदानावर विवेक दाखवून चालणार नाही. विवेकला थोडीशी अविवेकी फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. प्रशांत शिंदेला आपल्या नावातील शांतपणा बाजूला ठेवून मैदानावर वादळी खेळ करावा लागेल, कारण शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. बिल्कुल बादल, नए बल्लेबाज विवेक शिवेकर आ चुके मैदान पर और गेंदबाजी में देखना होगा कौन आता है इस आखिरी ओवर में. जो निर्णायक ओवर होता है, रन बनाने का ओवर होता है, रन रोकने का, और वो ओवर लेकर एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट टीम की ओर से दिनेश तरे आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए. बहुत अच्छी बल्लेबाजी भी की थी इस ऑलराउंडर खिलाड़ी ने. मैकमिलन गोविंद के साथ आखिरी ओवर का खेल जारी मैच का और बॉलिंग बार पर दिनेश तरे. एनपी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट टीम फील्डिंग करती हुई टॉस जीतकर जोरदार शॉट खेलना चाहते थे इस बार, लेकिन सफल नहीं हुए. गेंद निकली विकेट कीपर के हाथों में. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. मैदान पर 2 अंपायर, उमेश मांजरेकर उर्फ उन्हीं के साथ विष्णु उर्फ बाळा प्रभु, ये 2 अंपायर मैदान पर. लोअर फुल टॉस आड़े बल्ले से खेला, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, काउ कॉर्नर पर फील्डर आते, पहला रन पूरा किया. दूसरे के लिए थोड़ा सा पलटे जरूर थे, लेकिन जैसे देखा तेजी के साथ गेंद पर हावी हो रहे फील्डर, एक सिंगल पर संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को. बादल भाई कहूंगा बिल्कुल ठीक ठाक स्कोर बन रहा है मैदान पर. 59 रन 6 विकेट पर. ही इनिंग संपल्यानंतर खास रसिक प्रेक्षकांसाठी एक भेट असेल. आपल्यापर्यंत येतोय आमचा गोड मंजूळ आवाज आणि गोड चेहरा सुद्धा. सज्ज रहा आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन. या दरम्यान विकेटचं होतंय पतन. या शेवटच्या षटकामध्ये थोडीशी मोठी फटकेबाजी आवश्यक होती, मात्र त्याऐवजी विकेटचं पतन पाहायला मिळतंय. दिनेश तरे शेवटच्या षटकात नियंत्रित गोलंदाजी, विवेकची खेळी होते समाप्त. गोल्डन डकचा होतोय मानकरी. धावसंख्या स्थिरावलेली 59 धावा, 7 गड्यांच्या मोबदल्यात 59 फॉर 7. शेवटचे 3 चेंडू बाकी. एनपी स्पोर्ट की मैं बात करूंगा बादल, तो पिछला ओवर बहुत अच्छा रहा था. जश पाटिल का 3 कामयाबी मिले थे और उसके बाद जो आखिरी ओवर जिम्मेदारी जिनके हाथों में सुपुर्द की. एक ओवर पिच गेंद पर एक लॉफ्टेड शॉट लॉन्ग ऑन पर बहुत ही शानदार कैच, सफलता मिलती हुई दिनेश तरे को. और 7वां धक्का 59 रन 7 विकेट पर और प्रशांत शिंदे का साथ देने के लिए नए बल्लेबाज आते हुए मैदान पर. सर, मराठीतल्या बऱ्याच वेगवेगळ्या म्हणी, वेगवेगळे वाक्प्रचार आपण ऐकले असतील. त्यातीलच एक वाक्प्रचार, एक म्हण आहे
चायपेक्षा किटली गरम आणि आज मैदानावर NP स्पोर्ट मीरा भाईंदरपेक्षा किटली संघाला गरम व्हावं लागेल. सामना तापवावा लागेल, थोडी उष्णता ऊर्जा वाढवावी लागेल. शेवटचे 3 चेंडू इनिंगचे बाकी. अच्छा शॉट, एक लोअर पुलटास आड़े बल्ले से फिर से एक बार काउ कॉर्नर पर बड़ी तेजी के साथ गेंद को कलेक्ट किया. बहुत ही शानदार थ्रो विकेट कीपर के हाथों में, लेकिन एक रन लेने से नहीं रुक पाए दोनों बल्लेबाज. इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा टोटल 60 रन 7 विकेट के नुकसान पर. आखिरी ओवर और अभी भी 2 गेंदों का खेल बाकी. स्ट्राइक पर प्रशांत और नॉन स्ट्राइकर एंड पर आ चुके बल्लेबाज. एक पर बल्लेबाजी करते हुए दर्शन रोडे. किटली 1-1 खरोखरच त्या पाड्याचं नशीब आहे. त्याला इतकं त्याच्यावर प्रेम करणारे त्याचे चाहते मिळालेत, मालक मिळालेत की त्याच्या नावाने एवढ्या मोठ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये क्रिकेटचा संघ खेळतोय. त्या किटलीला बघायला मला सुद्धा आवडेल, कारण ही सिंधुदुर्गची भूमी, या सगळ्या पाळीव प्राण्यांवर प्रेम करणारी ही भूमी, आणि या सिंधू भूमीवर किटली 1-1 नावाचा संघ खेळतोय. आणि किटली हे नाव एका पाळीव प्राण्याचं, म्हणजे आपल्या घरात नेहमी आपल्या घरातील सदस्याप्रमाणे वावरणारा एखादा सदस्य, त्या सदस्यावर ज्याप्रमाणे आपण सर्वजण प्रेम करतो, अगदी तसंच प्रेम करणारे हे मालक. आणि किटलीचे सगळे मालक, किटलीचे सगळे घरातील सदस्य, आणि त्या नावावर खेळणारा किटली 1-1 संघ. इनिंगची होते सांगता 5 षटकांचा खेळ समाप्त. इनिंग समाप्तीनंतर धावसंख्या होते 61 विजयासाठी 62 धावांचं लक्ष्य. टार्गेट 62. 62 रनों का टारगेट है मैच को जीतने के लिए. छोटा सा ब्रेक जरूर है और उस ब्रेक में जुड़ जाते हैं सर संधु शेट्टे और उन्हीं के साथ मैडम रेशमा मयकर के साथ, जो कि माइक्रोफोन पर. सर आपका एक बार फिर से स्वागत है कमेंट्री बॉक्स में से. नमस्कार. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आम्ही आलेलो आहोत. विजयकांतजी कोंडे स्टँड मध्ये, आणि इकडे जरा आवाज येऊ द्या. खासियत आहे आणि प्रेक्षकांबरोबर काही चर्चा कशी वाटते आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, आणि काही प्रश्न आणि उत्तरे दिल्यानंतर त्यांना काही खास गिफ्ट देखील या ठिकाणी देणार आहोत. भारतातील सुप्रसिद्ध निवेदिका रेश्मा मयकर मॅडम देखील माझ्या बरोबर जोडलेल्या आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. क्या बात है, म्हणजे सुरुवात दमदार झालेली आहे. चंदू सर माझ्या सोबत आहेत. सर, ज्याप्रमाणे वातावरण सुरू आहे आजचा दिवस आणि उद्याचा फायनलचा डे, आणि खूप सारे बक्षीस आपण इथे घेऊन आलेलो आहोत, टी शर्ट्स घेऊन आलेलो आहोत, तर सगळ्यात मला पहिला आधी सांगा, टुर्नामेंट एन्जॉय करताय का? जर एन्जॉय करत असेल तर एकदा थम्स अप दाखवा सगळ्यांनी. जर टुर्नामेंट, आणि जर आम्ही आवडत असो तर 2 थम्स अप दाखवा. क्या बात आहे. चला, तर काही प्रश्न आहेत आमच्या जवळ, आणि जर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर तुमच्यासाठी गिफ्ट सुद्धा आम्ही इथे घेऊन आलो. तो कोण आहे जो क्वेश्चनचे आन्सर देऊ शकतं? कोण आहे? महिला वर्गांमध्ये पहिला प्राधान्य महिला वर्गाला आहे. चला, मी इथून प्रश्न विचारते. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्हाला हात वरती करायचे. टी शर्ट्स भेटतील तुम्हाला आनंदवाडीची एक गोड आठवण म्हणून. तर माझा पहिला प्रश्न हे असेल, ऐका नीट. पांडवचे मंदिर कुठे आहे? इकडे हात वरती करा. या 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 लवकर या, लवकर या. या 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 बघा. हा या. सगळ्यात आधी स्वागत आहे तुमचं. काय नाव तुमचं? तनिष्का. तनिष्का, तुम्ही कुठून आलात, म्हणजे कोणत्या गावातून आलात? नाडन. ओके. संधू सर प्लीज जॉईन व्हा आमच्या सोबत. आणि मला सांगा, पांडवचे मंदिर हा प्रश्न आहे, हे मंदिर कुठे आहे? वाडा. वाडा हे आन्सर रॉंग आहे. हे चुकीचं उत्तर आहे. पांडवांचं मंदिर कुठे आहे? कोणाला माहिती आहे उत्तर? जर माहिती असेल तर हात वरती करा आणि खालती येऊन उत्तर द्या. ओके 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 ओके. आम्हाला थोडंसं माहिती नव्हतं, पण आम्हाला असं वाटतं की त्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. आणि हे टी शर्ट जोरदार टाळ्या होऊ द्या. थँक्यू थँक्यू. येस,
या सगळे प्रश्न आहे गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतलेला खेळाडू. ज्याला माहिती असेल त्याने हात वरती करा, हात वरती करा, हात हात हात. इथून हात वरती पहिला आला होता, इथून आला होता. खालती या, खालती या, खालती या, लवकर या, लवकर या. या लवकर. सगळ्यात आधी स्वागत आहे तुमचं. सर कुठून आलात तुम्ही? मी वळवंडे. आणि तुमचं नाव? माझं नाव सुहास खरात. आपलं नाव काय आहे? गंधार. गंधार. ओके ओके. सो आन्सर माहिती आहे तुम्हाला याचं क्वेश्चनचं? रोहित खरात. अगदी बरोबर आहे, परंतु त्याच्यावर चालणार नाही. तुम्हाला आणखी प्रश्न विचारला जाणार आहे आणि तो प्रश्न आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे कितवं वर्ष आहे? 33. ओ हा, हे उत्तर चुकलंय 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 उत्तर तुमचं. पुरुषांना 2 प्रश्न विचारले जाणार आहेत. यस, चला कोणाला माहितीये आन्सर? कोणाला माहितीये? ज्याला माहिती आहे त्याने हात खालती या, खालती यायचं. तुम्ही खालती या, यायचं. इकडे या. लवकर या, लवकर या. आपल्याजवळ जास्त वेळ नाहीये. लवकर या, खालती लवकर या. हा तर या लवकर. या. ओके, कितवं वर्ष आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं? आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं 21 वर्ष आहे. 21वा वर्ष इज द राईट आन्सर. सगळ्यात आधी कुठून आलात आणि आपलं नाव? तळेबाजारवरून आलाय, शुभम पारकर. शुभम जी, आता चंदू सर अजून एक प्रश्न विचारणार आहेत. प्रश्न अजून एक आहे आणि भारत या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी क्वालिफाय झालेल्या टीम, बाकी कोणी बोलायचं नाहीये, पहिल्या दिवशी क्वालिफाय झालेल्या टीमचं नाव? पुणे. रोहित खरातचीच टीम आहे. टीमचं नाव? पुणे. टीमचं नाव? नाही. Yes, तर हा प्रश्न आपण दुसऱ्या कोणाला तरी विचारणार तिथे खाली आहोत. खाली खाली कोण आहे? लवकर या, लवकर या, लवकर या. जो आमच्यापर्यंत पहिला येईल त्याला. सावकाश या. मॅचही सुरू होते, परंतु हे सगळे प्रश्न आपण विचारणार आहोत. परंतु काय, कोणत्या टीमचं नाव काय? श्रीतेज अकॅडमी पुणे. श्रीतेज अकॅडमी पुणे हे बरोबर उत्तर आहे. परंतु सगळ्या मुलांना 2 प्रश्न विचारले जाणार आहेत. लवकर, लवकर, पुढचा एक प्रश्न प्रश्न, हाही आहे. मॅच लवकर. सुरू होते. भारतीय संघाने 50 षटकांचा पहिला वर्ल्ड कप केव्हा जिंकला? लगेच लगेच उत्तर माहितीये? नाही माहिती? नाही. आपण येऊयात, हे टी शर्ट पुन्हा देणार आहोत काही क्षणात. पुन्हा येऊयात, जाऊयात मॅच कडे. एकदा जोरदार टाळ्या आणि बोला गणपती बाप्पा. ओव्हर टू युअर कॉम्बॉक्स. धन्यवाद रेश्मा मॅडम, धन्यवाद चंदू सर. हा सुंदर मंजूळ गोड आवाज आणि गोड चेहरा. रेश्मा मॅडम आपल्या सुंदर निवेदनासाठी पारितोषिक येत आहे. लिहू चव्हाण कुणकेश्वर यांकडून रेश्मा मयेकर मॅडम आपल्या सुंदर निवेदनासाठी 500 रुपये. आणि समर्थ धुरत आनंदवाडी आपल्याकडून येत आहेत रेश्मा मॅडम यांच्यासाठी 500 रुपये. एकदा टाळ्या वाजूया रेश्मा मॅडम यांच्या या 1000 रुपयांच्या पारितोषिकासाठी. बासष्ट धावांचं लक्ष, सलामीची जोडी. समाधान पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय, पण चौकार मारून जणू काही त्याचं समाधान होतोय. दुसऱ्या चेंडूवर माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानावर. मॅकमिलन गोविंद संघाचा हिरो, नायक, सेनापती, यापूर्वीच्या सामन्याचा हिरो आणि त्याला साथ देतोय गणेश जाधव. धावसंख्या 4 धावा. आडव्या बॅटचा फटका, स्वीपचा एक सुंदर प्रकारे सजवतोय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. रोलिंग रोलिंग रोलिंग, क्रिक ऑन, बाउंड्री. 8 असा धावफलक आपल्याला दाखवतोय. 62 या धावसंख्येचा पाठलाग. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 21वे पर्व, चौथी रजनी, चौथा सामना. NP स्पोर्ट मीरा भाईंदर संघ नाणेफेक जिंकतोय, स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. किटली 1-1-1-1 संघ धावा जमवतोय. 61
62 या धावांचा पाठलाग. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 3 चेंडूमध्ये 8 धावा. हा चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल अवांतरच्या स्वरूपात एकेरी धाव. 3 चेंडू आणि धावफलक दर्शवतोय 9 धावा. मॅकमिलन गोविंद 1 चेंडू 4 धावा. गणेश जाधव अजून सामना करणं बाकी. एक वेगवान गोलंदाज अनिकेत रोडे. वेगवान गोलंदाजीसह पॅव्हलिन एंड कडून पुढचा चेंडू बॅट चिकड. पहिल्या स्लिपच्या दिशेने चेंडूचा प्रवास. दुसऱ्या विकेटचं होतंय पतन. मॅकमिलन गोविंद या पूर्वीच्या सामन्याचा हिरो या सामन्यात फक्त 4 धावा करतोय आणि दुसऱ्या गड्याच्या रूपात माघारी परततोय. खरोखरच हे खूप सुंदर आयोजन, खूप सुंदर नियोजन. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, आनंदवाडी क्रिकेट क्लब आयोजित 21व्या पर्वाची ही स्पर्धा आजची 4थी रजनी. पहिल्या दिवशी श्रीतेज 11 पुणे संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय. दुसऱ्या दिवशी तनुष 11 सावंतवाडी संघ. काल 3ऱ्या दिवशी श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट्स संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा 3रा संघ. आणि आजच्या दिवसातील कोणता असेल 4था संघ जो सेमीफायनलच्या दिशेने प्रवेश करेल. राजगुरुनगर खेडवरून आलेला किटली 1111, कोयंडे 11 कालवी, NP स्पोर्ट मीरा भाईंदर, रणझुंजार वैभववाडी हे 4 मातब्बर तगडे संघ आजच्या दिवसात एकमेकांच्या समोर आव्हान उभं करतायत. पहिल्या सामन्यात कोयंडे 11 संघ विजयाची चव चाकतोय. दुसऱ्या सामन्यात रणझुंजार वैभववाडी. तिसऱ्या सामन्यात कोयंडे 11 कालवी. पहिल्या 3 सामन्यामध्ये कोयंडे 11 कालवी संघ 2 विजय आपल्या नावे करतोय. चालू असलेला आजच्या दिवसातील हा 4था सामना. 62 धावांचा पाठलाग. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 9. नवीन फलंदाज उमेश वाघ. उजव्या हाताचा बॅटर स्ट्रायकर एंडवर. इनसाइड आउट फटका कव्हरच्या दिशेने. चेंडूचा प्रवास खूप लांब पर्यंत येतोय. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषाच्या बाहेर येऊन विश्रांती घेतोय. क्रिकॉन चौकारासाठी. थँक्यू. पहिल्या षटकातील 5 चेंडू समाप्त होत आहेत. धावफलक 13 या धावसंख्येपर्यंत येतोय. चालू आहे पाठलाग 62 धावांचा. 5 षटकांचा सामना. प्रत्येक षटकामागे 12 पेक्षा थोडीशी जास्त धाव सरासरी राखणं गरजेचं. रिव्हर्स पूल करण्याचा प्रयत्न हलकेच अपील होतय. पंचांचा सध्या तरी डिसिजन आपल्यापर्यंत पोचत नाहीये. निर्धाव चेंडूनिशी पहिल्या षटकाची होते सांगता आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 62 धावांचा पाठलाग करणारा NP स्पोर्ट मीरा भाईंदर संघ धावा जमवतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. 13 for 2. कोणाचा आहे सर रिव्ह्यू? कोणाचा आहे? काय बघायचं आहे? बंटी सर प्लीज कॉन्टॅक्ट ग्राउंड अंपायर. स्पर्धा अधिकारी कृपया मैदानावरील पंचांशी आपण संपर्क साधा. 3ऱ्या पंचांकडे रेफर होतोय. उमेश सर हा रेफर कशासाठी होता? काय बघायचं आहे? वाईड बघायचं आहे, चेक करायचं आहे. येस. आणि रेफर कोणाचा आहे? बॅटिंग टीमचा. येस, बॅटिंग टीमचा रेफर आहे. हा रिव्ह्यू त्यांनी वापरलाय आणि हा रेफर आहे वाईडसाठी. निर्धाव चेंडू पंचांचा डिसिजन होता. स्विच करण्याचा प्रयत्न होता. ॲक्शन रिप्ले अगदी थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल. हा अनिकेत रोडे बॉलिंग मार्कवर चेंडू रिलीज करतोय. शेवटच्या क्षणी मनगटाचा वापर करतोय. लेग स्पिन प्रकारचा चेंडू आणि फेअर डिलिव्हरी. खूपच सुंदर पंचगिरी उमेश मांजरेकर सर आणि त्यांच्या सोबत विष्णू उर्फ बाळा प्रभू सर. मैदानावरील पंचांचा निर्णय 3रे पंच सुद्धा योग्य ठरवत आहेत. खूपच सुंदर डिलिव्हरी होती.
स्विच करण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे ज्यावेळी फलंदाज स्विच करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा 1 ऑक्टोबर 2022 ची नियमावली, आंतरराष्ट्रीय मैदानावरची ही नियमावली टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा वापरली जाते. वाईड लाईन कॅन्सल होते आणि रिटर्न क्रीजची लाईन ही वाईड लाईनच्या स्वरूपात बदलली जाते. पहिल्या षटकाची सांगता 13 या धावसंख्येवर चालू आहे. पाठलाग 62 धावांचा. NP स्पोर्ट मीरा भाईंदर संघाची जोडी मैदानावर सज्ज आहे. 62 धावांचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नात आणि बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन कार्तिक. यावेळी बॅटची कड, स्लिपच्या दिशेने चेंडूचा प्रवास, डिरेक्ट हिट आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. फलंदाज धावबाद ललित मुसळे त्या ठिकाणी माघारी परततोय. माफ करा, ललित मुसळे क्षेत्ररक्षक ज्याने शॉर्ट थर्डमॅन वर क्षेत्ररक्षण केलं होतं. वेगाने जाणारा चेंडू, बॅटची कड घेऊन जाणारा उमेश वाघ धावबाद होतोय. 2 चेंडू आणि 4 धाबा. खूपच निराश मनाने आणि खिन्न वदनाने डगआउटच्या दिशेने परततोय तो उमेश. रिप्ले मध्ये बघा हा वेगवान चेंडू, बॅटची कड घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. सर्कलवर उभा होता चेतन, संघाचा कर्णधार. डिरेक्ट हिट, अतिशय सुंदर कॅमेरा वर्क. तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. 13 ही धाव संख्या. पाठलाग चालू आहे 62 धावांचा. NP स्पोर्ट मीरा भाईंदर संघ, ज्या संघाने एक तगडी झुंज दिली रणझुंजार वैभववाडी सारख्या एका मातब्बर संघाविरुद्ध 96 धावांचा पाठलाग करताना सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडू पर्यंत घेऊन गेला होता तो NP स्पोर्ट मीरा भाईंदर संघ. या सामन्यात मात्र थोडीशी अडखळती सुरुवात. एक भागीदारी अपेक्षित. मैदानावर ठाण मांडून उभं राहणं गरजेचं. गणेश जाधव डावखुऱ्या हाताचा बॅटर, बाहेर जाणाऱ्या चेंडूवर छेडखानी करण्याचा प्रयत्न होता. एकेरी धाव चोरण्याचा इरादा, मात्र संघाचा कर्णधार ललित मुसळे. डिरेक्ट हिट, अतिशय अचूक नेमबाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानावर येतोय अभिषेक पाटील. अभिषेक पाटीलच्या समोर कार्तिक बॉलिंग मार्कवर सज्ज. एक चेंडू आतापर्यंत कार्तिकचा जो निर्धाव होता, ज्या चेंडूवर धावपाच्या स्वरूपात सांघिक सफलता. दुसरा चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू, आडव्या बॅटचा इरादा असफल राहतोय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास, लेग बायच्या स्वरूपात. एकेरी धाव 14. 3 गड्यांच्या मोबदल्यात हा धाव फलक. पाठलाग चालू आहे 62 धावांचा. आतापर्यंत कार्तिक डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी राईट हँड राऊंड द विकेट, उजव्या हाताच्या बॅटरसाठी राईट हँड ओव्हर द विकेट. अँगल बनवण्याचा प्रयत्न आणि नॅचरल अँगल मिळवण्याचा सुद्धा हा प्रयत्न. पॅव्हलिन एंड कडून बॉलिंग मार्कवर कार्तिक. सुंदर फटका. टेनिस क्रिकेट मधील स्ट्रेट ड्राईव्हचा हा दुर्मिळ फटका. सीमारेषा पार चेंडू विश्रांती घेतोय क्रिकॉन चौकारासाठी. धाव संख्या 18. 3 गड्यांच्या मोबदल्यात. इक्वेशन 21 चेंडू 44 धावा. यावेळी लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषा पार चेंडूचा प्रवास होतोय. आश्चर्य नवल की चमत्कार. क्रिकॉन षटकार. थँक्यू. उमेश वाघ धावचीत होतोय, पण त्यानंतर सामन्याचे सूत्र गणेश जाधव आपल्या हाती घेतोय. 1 चौकार 1 षटकार. त्यानंतर ही अवांतरच्या स्वरूपात मिळालेली एक्स्ट्रा धाव. पाव शतक फलकावर लागतंय. दुसरं षटक चालू आहे. 4 चेंडूंची सांगता, 62 धावांचं टार्गेट. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. कार्तिक डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी क्षेत्ररक्षण सज्ज केलंय. शॉर्ट थर्डमॅन. गली क्षेत्रामध्ये एक खेळाडू. बॅकवर्ड पॉइंटवर एक शॉट. एक्स्ट्रा कव्हर. शॉट फाईन लेग. मिड ऑनवर एक खेळाडू दिसतोय. उर्वरित 2 खेळाडू जे सर्कलवर आपल्याला पाहायला मिळतील. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ. फटका बॅक टू द बॉलर. एक ताकदवान फटका होता. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. वेगवान फटका. या चेंडूच्या मध्ये जर पाय अडला नसता तर अजून एक चौकार पाहता आला असता. इतका ताकदवान फटका. एकेरी धावेवर समाधान. धावफलक 26. 26 धावा.
दुसरं षटक प्रगतीपथावर. कार्तिक आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च करतोय. एक सुंदर खणखणीत दणदणीत रसरशीत क्रिकॉन षटकार आणि एक लाजवाब ताकदवान क्रिकॉन चौकार आतापर्यंत गणेश जाधवच्या बॅटमधून या षटकाची कामगिरी. कार्तिक वारंवार फॉलोथ्रू मध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळते. वेळेचं भान सुद्धा आपण राखणं गरजेचं. दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला 4 षटकं संपवणं अनिवार्य असेल. पंचांची नजर मैदानावर आहे आणि हातातल्या घड्याळावर सुद्धा याचं भान आपण सर्वांनी राखणं गरजेचं. यावेळी फुलटॉस मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास होतोय सीमारेषा पार. क्रिकॉन षटकार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि गणेश जाधवने दिले बॉलरच्या पाठीवर चाव दिवसाचे फाव. दोन षटकांची सांगता, 16ची सरासरी. अभिषेक पाटीलच्या बॅटमधून बाहेर पडलेला हा षटकार. मैदानावर पाटील की गाजवतोय अभिषेक. घाऊक स्वरूपात आता आपल्या खात्याची सुरुवात करतोय. 62 धावांचा पाठलाग आणि 2 षटकात निम्म्यापेक्षा जास्त धावा पूर्ण होत आहेत. 16ची सरासरी. उर्वरित चेंडू 18. 30 धावांची अजूनही गरज. चालू असलेला सामना किटली 11-11 वर्सेस NP स्पोर्ट मीरा भाईंदर. मॅकमिलन गोविंद विरुद्ध ललित मुसळे असे 2 कर्णधार या सामन्यात एकमेकांच्या समोर. कार्तिकच्या महागड्या षटकाची सांगता. 18 धावा या षटकात कुठल्या जात आहेत. तिसऱ्या षटकाची गोलंदाजी बॉलिंग मार्कवर साहिल खैरे. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन साहिल येतोय. समोर दिसणारा डावखुऱ्याचा गणेश जाधव. नॉस्ट्रायकर एंडवर अभिषेक पाटील. या षटकात बरंच काही अवलंबून असेल. या सामन्याचा निकाल सुद्धा जवळपास याच षटकात ठरताना दिसेल. हा स्लोअर बाउन्सर हलकेच अपील होतय. गोलंदाजाचा उत्साह या अपिलामध्ये दिसत नाहीये. यष्टिरक्षक मात्र वेगाने येतोय, जोरात अपील करतोय. काय झालं या चेंडूवर. निर्धाव स्वरूपात चेंडू समाप्त होतोय. साहिल खैरेचा हा स्लोअर बाउन्सर होता. फलंदाजाने वाट पाहिली होती या चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी. आवाज तर आला होता, पण हा आवाज नेमका कसला होता याची पुष्टी झाली नव्हती. गोलंदाज या अपीलमध्ये सहभागी नव्हता. विकेट किपरचा उत्साह मात्र पराकोटीचा, अगदी शिगेला पोचलेला. पंचाने अगदी सहज फेटाळलेलं अपील. चेंडू मात्र निर्धाव. 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 62 धावसंख्येचा पाठलाग. दुसरा चेंडू घेऊन साहिल खैरे. अजून एक गती परिवर्तनाचा चेंडू. यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळला जातोय. 1 धाव होते पूर्ण. थोडासा फंबल होतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवण्यात क्षेत्ररक्षक अयशस्वी ठरतोय आणि चुकीला माफी नाही. झालेल्या चुकीचा पुरेपूर फायदा उठवत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेत. धावसंख्या होते ती 34. टार्गेट आहे 62 धावांचं. रिक्वायर्ड रन रेट 10.50 प्रति षटकामागे. या धावा जमवणं गरजेचं. आणि ज्याप्रमाणे ही जोडी फलंदाजी करते गणेश जाधव अभिषेक पाटील, ही जोडी जर खेळत राहिली तर हा धावसंख्येचा पाठलाग सहज होईल. आणि त्यासाठी किटली 11-11 संघ ही जोडी फोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा आखूड टप्प्याचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल. ब्युटिफुल. आणि प्रतिस्पर्धी संघासाठी हार्मफुल सुद्धा. चेंडू सीमारेषा पार. क्रिकॉन षटकार. थँक्यू. गणेश दिसतोय स्क्रीनवर. ज्या गणेशच्या फटक्यावर उमेश वाघ धावबाद झाला होता, पण उमेश बाद झाल्याची सगळी भरपाई जणू काही गणेश सांगतोय मैदानावर. उमेश, तुझ्या वाट्याचे आणि माझ्या वाट्याचे सगळे रन्स मैदानावर मी बनवणार. 15 चेंडू शिल्लक, 22 धावांची गरज. 15 चेंडू 22 धावा. थोडीशी चर्चा मैदानावर. या चर्चेचं फलित दोन्ही पंच एकमेकाशी चर्चा करतायत. स्ट्रायकर एंड पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. विष्णू उर्फ बाळाप्रभू. नॉन स्ट्रायकर एंड उमेश मांजरेकर आणि आमचे अतिरिक्त 2 पंच बंटी केरकर सर, एम्ब्रोज अल्मेडा सर यांच्या सोबत
आमचा समालोचन कक्ष अशोक नाईक सर, चंदू शेटे सर, रेश्मा मयेकर मॅडम आणि उद्याचं खास आकर्षण कुणाल दाते सर. सोबत आमचे सगळे स्कोरर सुनील भाऊ तांडेल, स्वप्नील मुनगेकर, प्रकाश पराडकर, शुभानंद कोयंडे या सर्वांचे मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी खेळाडूंसाठी असणारी किट स्पॉन्सर केली प्रतीक स्पोर्ट्सचे मालक प्रतीक सावंत यांनी. ट्रॉफी प्रायोजित केलाय एक्स ब्रँडचे मालक समीर मळगावकर यांनी आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर प्रवीण वातकर कीर्ती सेल्स देवगडच्या वतीने. दरम्यान एक मोठा फटका, चेंडू सीमा रेषा पार. आपण बोला तो बोला 50 तोला क्रिकॉन षटकार. थँक्यू. हल्ला बोल बल्ला खोल. गणेश मैदानावर आपला बल्ला खोलतोय. अजून एक मोठा फटका लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दिसतोय आणि यापूर्वीच्या चेंडूवर ज्याने षटकारांची आतषबाजी केली असा खेळाडू माघारी परततोय. मालवणीत संघाचा तर घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार. थँक्यू. वैयक्तिक 25 या धावसंख्येवर गणेश माघारी परततोय. टाळ्या नक्की वाजतील गणेशसाठी. बहारदार बहरलेला गणेश आपण सर्वांनी पाहिला. 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी जो मॅच विनिंग नॉक गरजेचा होता तो नॉक गणेशने दिलाय. संघाच्या विजयाचा पाया तर रचलाय. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस वारकरी संप्रदायातील हे वाक्य आणि गणेशने जो पाया रचलाय विजयाचा त्यावर विजयाचा कळस चढवणं गरजेचं आणि तो कळस चढवण्याच्या इराद्याने मैदानावर येतोय NP स्पोर्ट मीरा भाईंदर संघाचा नवीन फलंदाज दिनेश. 13 चेंडू 16 धावांची गरज. 13 चेंडू 16 धावा. इक्वेशन धावफलक 46-46. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकात साहिल एक महत्वाची विकेट ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या संघाला मिळवून देतोय. ज्या गणेशला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसत होता तो गणेश एक मोठा षटकार खेळण्याच्या नादात माघारी परततोय चौथ्या गड्याच्या रूपात आणि इक्वेशन 13 चेंडू 16 धावा इथे येऊन थांबतय. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फास्ट हा आउटफील्ड आहे. अति जलद हे मैदान आहे आणि ज्या वेळी सर्कल क्लिअर झालं त्या वेळी यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊनच थांबला. इतिहास गवाह आहे. हा चौकारानंतर बदललेलं इक्वेशन 50 धावा पूर्ण होत आहेत. इसी के साथ 50 रन पुरे. अशोक नाईक सरांचं हे पेटंट वाक्य. इक्वेशन विजयाचं लक्ष्य 12 चेंडू 12 धावा. विजय. सुरभी डीजे जणू काही फलंदाजांना सांगतायत आपल्याला हल्ला करावा लागेल, बल्ला खोलावा लागेल. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स या तत्वाचा वापर करून गणेश जाधव आपल्या संघाला विजयाच्या समीप आणतोय. 12 चेंडू 12 धावांची गरज. यानंतर होणारा पुढचा सामना आजच्या रजनीमधील हा 5वा सामना. हाय व्होल्टेज ड्रामा बघण्यासाठी सज्ज रहा. अगदी थोड्याच वेळात पुढील सामन्याची घोषणा होईल. या सामन्याच्या नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा गोड मंजूळ आवाज तुमच्या समोर येईल. रेश्मा मयेकर मॅडम सज्ज राहतील पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी. धावफलक बदलणारं इक्वेशन 12 चेंडू आणि 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. आता मात्र शिल्लक चेंडू
आणि आवश्यक धावांचं गणित नवीन लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणे हातात हात घालून देवगडच्या किनारपट्टीवर एक फेरी मारताना 12 चेंडू 12 धावा. विकास जाधव बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेट गोलंदाजी. उजव्या हाताचा बॅटर स्ट्रायकर यांच्या दिशेने. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. बघून वाटलं चेंडू फुलटॉस होईल, पण या चेंडूमध्ये गती कमी. चेंडू थोडासा मागे पडतोय. टायमिंग होत नाहीये, कनेक्शन नाहीये. चेंडू निर्धाव. इक्वेशन 11 चेंडू आणि 12 धावा इथे येऊन स्थिरावत आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खरोखरच कौतुक करावं लागेल विकास जाधवचं. ऐन मोक्याच्या क्षणी नियंत्रित गोलंदाजी. पहिले 2 चेंडू निर्धाव. चर्चा होते दोन्ही बॅटरमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करावी. या सामन्यात थोडंसं आक्रमण करावं लागेल, कारण शेवटच्या षटकात सामना गेल्यानंतर हा सामना अजून थोडासा जड होण्याची शक्यता. शिल्लक चेंडू 10. विजयासाठी 12 धावांची गरज. 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. विकास बॉलिंग मार्कवर. तिसरा चेंडू. फसलेला फटका. फॉलो थ्रू मध्ये विकास चेंडूच्या खाली इंडियन स्टाईल मध्ये झेल होतोय कंप्लीट. विकेटचं होतंय पतन. आणि जो धाव फलक 12 चेंडू 12 धावा दर्शवत होता, तो धाव फलक आता मात्र 9 चेंडू आणि 12 धावा या थोड्याशा कठीण स्थितीमध्ये येऊन स्थिरावतोय. पुन्हा एकदा एक रोमहर्षक सामना बघण्यासाठी सज्ज रहा. NP स्पोर्ट मीरा भाईंदर वर्सेस केटली 11-11. आनंदवाडीच्या कोली बांधवांचा आहे आयोजन खूप सुंदर. खरोखरच या गीताच्या माध्यमातून आमच्या कोळी बांधवांची महती सांगणारं हे गीत आपण पाहतोय. आनंदवाडी क्रिकेट क्लब आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 21वे पर्व यातच आले सर्व. आणि म्हणूनच या पर्वाचा तुम्हा सर्वांना आहे गर्व. 9 चेंडू 12 धावा. विजयाचं लक्ष होतं 62 धावांचं. किटली 11-11 संघ 61 धाव संख्या. 5 षटकामध्ये 10.2 ची सरासरी राखत. आणि मैदानावर आकाश दत्कर नवीन फलंदाज. आकाश दत्कर एक युवा खेळाडू. फक्त 2 फटके आकाशात पोचवायचे, ढगात पोचवायचे, चंद्रावर पोचवायचे आहेत, आनंदवाडीच्या खाडीपर्यंत न्यायचे आहेत. पण दुसऱ्या बाजूने विकास आपल्या संघाचा आणि स्वतःचा विकास करण्याच्या इराद्याने पहिले 3 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर चौथा चेंडू यावेळी मात्र स्विच केला जातोय. रिव्हर्स स्वीपचा एक देखणा, खणखणीत, दणदणीत, लाजवाब, आकर्षक क्रिकॉन चौकार. रिव्हर्स स्वीप ही दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं. लगी तो आबाद नाही तो बरबाद. उडालो तर कावळो, बुडालो तर बेडूक, लागलो तर तीर नाहीतर फकीर, मराच्या ढोराक चराचे वडी आणि सुक्या जीवाक वलो बिबो. एका रिव्हर्स स्वीपच्या फटक्यासाठी 5-6 मालवणी म्हणी आणि तो रिव्हर्स स्वीपचा फटका कागर ठरतोय. एक सिंगल, एक धाव सुद्धा खूप महत्वाची, एकेरी धाव सुद्धा महत्वाची. 22च्या स्वरूपात एक सिंगल. पंचांचा इशारा. 7 चेंडू आणि 7 धावा. मैदानावर जमलेली जोडी. स्कोर बोर्ड आपल्याला दाखवतोय. सुप्रसिद्ध इंग्लिश पंच डिकी बर्ड यांनी प्रसिद्ध केलेली नेल्सन फिगर 55 फॉर 5. 7 धावा 7 चेंडूंची गरज. स्ट्रायकरांच्या दिशेने दिनेश, नॉन स्ट्रायकरांवर आकाश आणि बॉलिंग मार्कवर विकास. अतिशय सुरेख गोलंदाजी. या गोलंदाजीसाठी कौतुक करावं लागेल. 12 चेंडूत 12 धावांची गरज असताना या षटकात फक्त 5 धावा खर्च करतोय. जर गोलंदाजी आवडली तर विकाससाठी एकदा टाळ्या वाजूया. आपण आतापर्यंत टाळ्या वाजवल्यात. बहारदार फलंदाजीसाठी मात्र टाळ्या वाजूया. जबरदस्त गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 चेंडू 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावा.
चंदू सर, आजच्या दिवसात प्रत्येक सामना जो एकतर्फी होईल असं वाटत होतं, तो प्रत्येक सामना शेवटच्या षटकापर्यंत येतोय आणि अशा सुंदर सामन्यात समालोचन करण्याची संधी मला मिळते. खरोखरच चंदू सर, अशोक नाईक सर अशा यशवंत, कीर्तिवंत, गुणवंत समालोचकांच्या साथीने माईक माझ्यासारख्या नवख्या समालोचकाच्या हातात यावा ही परमेश्वराचीच कृपा. 6 चेंडू 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा एक रोमहर्षक सामना. माझ्याशी जॉईन होत आहेत चंदू सर. चंदू सर, आज रंगदेवता या सगळ्या खेळाडूंवर प्रसन्न आहे आणि त्यामुळेच सामना अतिशय सुंदर प्रकारे रंगतोय आणि ती रंगदेवता आमच्या प्रेक्षकांवर सुद्धा प्रसन्न आहे. यस, मजा येईल या मॅच मध्ये. आता गोलंदाजीसाठी ज्यांनी नुकतीच NB ट्रॉफी मध्ये मालिका वीराचा पुरस्कार घेतला असा खेळाडू प्रशांत शुक्ला, नामवंत फिरकीपटू आहेत, त्यांच्या हातात चेंडू सोपवलाय. प्रशांत पहिल्या चेंडूवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स पुलचा असफल प्रयत्न. पहिला चेंडू निर्धाव समाप्त होतोय. लेफ्ट हँड राऊंड विकेट. टिपिकल लेग ब्रेक प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रशांतचा इरादा असेल. इक्वेशन 5 चेंडू आणि 7 धावा. यावेळी बॅकफुटवर जात खेळण्याचा प्रयत्न. इरादे स्पष्ट आहेत. पॉइंटच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने, थर्डमॅनच्या दिशेने फटके खेळावे. डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहे. कव्हर्स मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉइंट शॉर्टवर आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. मिड ऑफ आहे. नेमके शेवटचे 4 चेंडू बाकी असताना कशा प्रकारे आक्रमण होईल. त्याच कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली. विकेटचं होतंय पतन. 6वा गडी माघारी परततोय 55 धाव संख्येवर. शेवटचे 3 चेंडू बाकी आणि 7 धावांची गरज. वा 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 वा, काय मॅच रंगली. अगदी 12 चेंडू 12 धावांचा सामना. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 7 धावा. पहिले 3ही बॉल निर्धाव टाकलेले आहेत आणि आणखीन एक मॅच रंगतदार अवस्थेकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची खासियत हीच आहे. चुरस 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 आणि चुरस. प्रचंड संघर्ष दोघांनाही करायला लागणार आहे. फिरकीपट्टू सिमेंट विकेटवर क्रिकॉनच्या बॉलने 3 बॉल डॉट टाकतोय. कारण ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे अभिमानाची आणि ही स्पर्धा आहे स्वाभिमानाची. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 21वे पर्व. कारण ज्या वेळी या स्पर्धेचा निकाल लागतो, वर्षभर चर्चा होते या वर्षाची आनंदवाडीची ट्रॉफी कोणी जिंकली, या वर्षी आनंदवाडीच्या ट्रॉफीच्या विजेतेपदाचा मान कोणी पटकावला. आणि त्यामुळेच चंदू सर, इथून हरणं कुणालाही पसंत नसतं. शेवटचे 3 चेंडू. नवीन फलंदाज जयेश सेजवाल. जयेश मैदानावर आपल्या नावातला जय साजरा करेल का. शेवटचे 3 चेंडू. प्रशांतचा हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. जोरदार प्रहार येतोय पुलचा. मिड विकेटच्या दिशेने सुंदर देखणं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव मिळाली असती पण फलंदाज स्वतःवर विश्वास दाखवतोय. शेवटच्या 2 चेंडूत 6 धावांची गरज असताना स्ट्रायकर एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश. आणि जबाबदारी दिनेश घेतोय. विश्वास स्वतःवर दाखवतोय. चंदू सर, काय असेल हा स्वतःवरचा विश्वास. जयेश बॉलिंग मार्कवर. प्रशांत शुक्ला बॉलिंग मार्कवर. जयेश स्ट्रायकर एंडवर. दिनेश साठी शेवटचे 2 चेंडू. फुलटॉस फुलटॉस पाईन लेगच्या दिशेने. पहिल्या चेंडू नंतर सीमारेषा पार. क्रिकॉन चौकार. वाह, धन्यवाद डीजे. आणखीन एक पैसा वसूल मॅच. बादल सर, 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. मॅच आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे सर. जर 1 धाव झाली तर सुपर ओव्हर होईल आणि बऱ्याच जणांना असं वाटत असेल की सुपर ओव्हर व्हावी. पाहूया काय होईल. 1 चेंडू 2 धावा. शेवटचा लाख मोलाचा चेंडू घेऊन प्रशांत शुक्ला बॉलिंग मार्कवर. मोठा फटका. लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑन. डायरेक्ट चंद्रार. क्रिकॉन षटकार. हावको रावकांडो कुम्यो घुडुम म्हातारी रणटुळाची कंटुळा. धन्यवाद डीजे. बंड्या मसूरकर काका तर अगदी धावतच गेलेत मैदानाच्या आतमध्ये.
नितीन वारे सुद्धा त्या ठिकाणी. परंतु खेडची मुलं, राजगुरुनगरची मुलं एका तालुक्यातील खूप लांबून आली आहेत, त्यांनीही चांगला खेळ करून सगळ्यांची मनं जिंकून घेतलेली आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन, चला पहिल्यांदा टॉस होईल, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच काही सन्मान करणार आहोत. टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्यांदा या ठिकाणी यायचं आहे. रणझुंजार, चला कॅप्टन टॉस साठी या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचं आहे. योगेश पेनकर, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर या ठिकाणी टॉस करण्यासाठी मॅकमिलन आपणही यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या ठिकाणी वितरित केला जाईल. दिनेश तरे, ज्यांनी फक्त 3 धावा दिल्या, एक महत्वपूर्ण विकेट घेतली, बॅटिंग मध्ये 14 धावा केल्या. दिनेश तरे फ्रॉम मड ठरतोय सामनावीर पुरस्काराचा मानकरी. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना रिक्वेस्ट असेल, मॅकविल आणि योगेश पेनकर, गोविंदा आणि योगेश पेनकर टॉससाठी आपण यायचे. आणि आता आपण वळणार आहोत काही सत्कार सन्मानांकडे. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व 21. मी विनंती करते माननीय स्वप्नीलजी कुबल यांना की त्यांनी किटली 11 संघ मालक माननीय राजू शेठ पाचरणे यांचे इथे मान सन्मान करायचा आहे. त्यांच्या वतीने महेंद्र सावंत हा मान स्वीकारतील, त्यांचेही स्वागत आहे. आनंदवाडी क्रिकेट क्लब देवगड आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. विनंती करेन किटली 11 संघ मालक माननीय राजू शेठ पाचरणे यांचा इथे मान करणार होता आणि त्यांच्या वतीने महेंद्रजी हा मान स्वीकारतील. गणेशजी वाडेकर, आपण जॉईन व्हायचं, हा सन्मान आपण घ्यायचा आहे. स्वागत आहे तुमचं आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. किटली 11 संघ मालक राजू शेठ पाचरणे यांच्या वतीने हा स्वीकारला झालेला सन्मान. स्वागत आहे तुमचं. चला आता वळणार आहोत टॉसकडे. दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स. धन्यवाद. पुढचा टॉस आपण इथे घेणार आहोत आणि दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स गोविंदा आणि उमर, विनंती असेल आपल्याला आपण जॉईन व्हायचे. सोबतच आपण टॉससाठी इथे बोलवणार आहोत प्रणाली मिलिंद माने, नगरसेविका देवगड जाप संडे नगरपंचायत, यांचेही स्वागत आहे. मॅम 11:30 वाजले तरी आपण अजूनपर्यंत इथे आहात. अगदी मस्त स्माईल घेऊन इथे आल्यात. ऑफिशियल अंपायर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत, मॅच रेफरी. आणि टॉस कॉईन एकदा दाखवू इच्छिते. कॉईनच्या एका साईडला असेल चॅम्पियन, कॉईनच्या दुसऱ्या साईडला असेल आनंदवाडी.
तुम्हाला कॉल द्यायचा आहे आयदर चॅम्पियन आयदर आनंदवाडी. NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर यांचा कॉल असेल. चॅम्पियन इज अ कॉल अँड लेट्स सी व्हॉट इट इज. चॅम्पियन इट इज. सो येस ऑफकोर्स थँक्यू सो मच मॅम. कसं वाटते म्हणजे आज आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही इथे आलात, अगदी मेहफिल जमलेली आपण असं म्हणू शकतो, ज्या प्रकारे प्रेक्षक वर्ग इथे आहे. खूप छान वाटतंय. आम्ही दरवर्षी इथे येतो आणि दरवर्षी या मॅचचा आनंद घेतो. अशीच उत्तरोत्तर आपल्या आनंदवाडीची आणि आपल्या क्रिकेट संघांची सर्वांची प्रगती होत जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही वेळात वेळ काढून इथे येता, सो पुन्हा एकदा आपलंही मनापासून आभार. सो येस ऑफकोर्स NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर सध्या एक मॅच जिंकून तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला डू ऑर डाय सिच्युएशनमध्ये फेस करावं लागणार आहे. काय सांगायचंय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारू. पुन्हा क्षेत्ररक्षण म्हणजे टॉस किती इम्पॉर्टंट होता सध्याचा? खूप इम्पॉर्टंट होतं की आम्ही टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेणार होतो. चालेल. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. So ladies and gentlemen, news from the toss box. NP Sports मीरा भाईंदर want to toss and choose to field first. जरूर बघणार आहोत थोड्याच वेळात किसकी होती है जीत और किसकी होती है हार. Till then, let's take a small break. नमस्कार आणि व्हेरी वॉर्म वेलकम. सगळ्यांचं स्वागत आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 21. येस. आणि अजून एक सामना संपलेला आहे. काय सामना रंगला होता. मला असं वाटतं की आज जितकेही सामने झालेले आहेत सगळे सामने पैसा वसूल आहेत. आणि अजून एक मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि ते देण्यासाठी मी मंचावर बोलू इच्छिते. अजयजी नारेरकर सुप्रसिद्ध आंबा उद्योजक आहेत ते. विनंती असेल अजयजींना की त्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे दिनेश तरे. दिनेश आपल्यालाही विनंती असेल आपणही आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. या दिनेश. सो सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या प्रकारे सामना रंगला होता मला असं वाटतं आजच्या दिवशी शेवटच्या बॉलपर्यंत सगळे सामने जात आहेत. काय सांगशील तुझा एक्सपिरियन्स, कसं वाटतंय आज मॅन ऑफ द मॅच घेताना आणि ओव्हरऑल आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी कशी वाटते? काय ना, मला भरोसा होता माझ्यावर की मी मारू शकतो शेवटच्या बॉलपर्यंत, म्हणून मी थांबलेलो होतो. आणि तू ते म्हणजे ते जे तो मारलायस शेवटच्या बॉलपर्यंत, एखादा तुझा फेवरेट शॉट किंवा जर तुला कोणाला डेडिकेट करायचं असेल तो शॉट, तो कोणाला करशील? तसं काही नाही. कोणाला तरी करशील ना डेडिकेट? कोणाला म्हणजे घरी आई आहे, वडील आहे, फ्रेंड्स आहे, टीम आहे, कोणाला डेडिकेट करू इच्छितो? अरे कोणाला तरी डेडिकेट करशील ना? माझ्या बहिणीला करेन, कारण की सपोर्टला आहे माझ्या बहिणीचा माझ्या मागे. अच्छा, क्या बात आहे. म्हणजे त्यांनी सांगितलंय की मी जो माझा हा आजचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे माझ्या बहिणीला डेडिकेट करू इच्छितो. खूप मोठी गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या फॉर दिनेश तरे. आणि आता अजयजी यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. सो हे टी शर्ट आहे प्रतीक स्पोर्ट्स यांच्याकडून. एअरपोर्ट्स आहेत कीर्ती सेल्स. आणि ही आहे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मानाची सन्मानाची. ही आहे ट्रॉफी एक्स ब्रँड सावंतवाडी यांच्याकडून. थँक्यू सो मच. मनापासून आभार मान्यवरांचेही आणि ऑफकोर्स दिनेश तुझेही कॉंग्रॅच्युलेशन्स. सो यस, काही सन्मान आहेत ते आपण इथे करणार आहोत, पण त्याआधी आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक.